मंत्री गणेश नाईकांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी संदीप नाईक भाजपमध्ये परतणार का असा प्रश्न गणेश नाईक यांना विचारण्यात आला। त्यावेळी बोलताना आमच्या कुटुंबात विचार स्वातंत्र्य आहे अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली आहे। भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी या संदर्भात भाष्य केलंय। 1 तारखेनंतर पालकमंत्री पदाबाबतही निर्णय होईल असंही ते म्हणाले। संदीप नाईकला मी म्हटलं होतं की तू ऐरोलीमधून लढ, कशाला का मी तर 15 वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आणि मंत्री होतो, तर म्हटलं म्हणजे माझा कार्यभाग उरकलेला आहे। आता तुम्ही लोक तुमची उभारी घेण्यासाठी त्यांनी सांगितलं नाही तुम्ही पाहिजेच। आता संदीप नाईक 5 वर्ष तो महापालिकेमध्ये होता, 3दा स्टँडिंग कमिटी चेअरमॅन झाला, 2दा तो ऐरोलीतून आमदार झाला। आता त्याला मी तर प्रश्न म्हटलं की तू शक्यतो ते करू नको, परंतु तुझी इच्छा असं तुला मी अडवत नाही आणि मी ओपन आमच्या पक्षाच्या लोकांना सांगितले आणि प्रत्येकाचा तो अधिकार आहे। मंत्री बनावं मी इच्छा व्यक्त केली होती, खातं करून मला इच्छा व्यक्त केली होती। प्रश्न असा आहे की तो आता 3 महायुतीचे 3 पक्ष आहेत की ते आता माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून, एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून, अजितदादा ते तिघे बसतील एकत्र आणि सगळ्या गोष्टीची एकूण मांडणी करतील आणि त्या पद्धतीनं पालकमंत्री पदाचा जो नावाचा जो काही मला माझ्या दृष्टिकोनातून 1 तारखेनंतर या गोष्टी होतील। कुठल्या पालकमंत्री पद ऐकला हा नवीन वर्षामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।